मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील तरुणांना सरकारनं वाऱ्यावर सोडलं। कामावरून कमी केल्यामुळे तरुणांमध्ये नाराजीचा सूर आहे। 1.25 लाखांहून अधिक तरुण बेरोजगार झालेत आणि त्यामुळे कामावर पुन्हा एकदा रुजू करून घ्या अशी मागणी सध्या केली जाते। अन्यथा आंदोलनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। या बेरोजगार झालेल्या तरुणांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार शेकापनं केलेला आहे। तर युवा प्रशिक्षणार्थींना सरकारनं सोडलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी आता शेकाप आहे। आंदोलनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। आम्ही जर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलेली विद्यार्थी असाल आणि तुम्ही जर त्यामध्ये आयटीआयमध्ये आयटीआय सारख्या कोर्समध्ये जर प्राधान्य देत असाल तर आमचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करून उपयोग काय। आणि आम्ही 6, 8, 10 हजारामध्ये जर काम केलंय। पूर्ण शासकीय आस्थापनेमध्ये सुद्धा एक समाधानपूर्वक काम आहे आणि शासकीय आस्थापनेमधले अधिकारी पदाधिकारी सुद्धा त्यांची घेण्याची मनस्थिती आहे। पण निधी अभावी सरकार आम्हाला सांगते की सरकारने जर निधी दिला ह्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी तर त्या निधीमध्ये आम्हाला कॉन्ट्रॅक्टची पद्धतीने रोजगार उपलब्ध होऊ शकतो। तर आमच्याकडे सरकारची एवढीच मागणी आहे की सरकारने रोजगारासाठी आम्हाला एक निधीची उपलब्ध करून द्यावी आणि निधीच्या संदर्भात रिक्त पदं ही शासनाकडे भरपूर आहेत आणि त्या रिक्त पदामध्ये आम्हाला कॉन्ट्रॅक्टची पद्धतीने रोजगार उपलब्ध करून द्यावा। समस्या ही आहे की त्यांना नोकरीचं आमिष दाखवलं पण इलेक्शन झाल्यावर 6 महिन्यातच त्यांना त्यातनं कमी केलं। आणि आज एकीकडे आपण बघतो की अनेक सरकारी कामं बाकी आहेत, जागा रिक्त आहेत आणि एकीकडे हा बेरोजगार युवक आहे ज्याला एक आशावाद दाखवला आणि आता तो भरकटलेला आहे। त्यांची आंदोलनं चालू आहेत, मोर्चे चालू आहेत। या सगळ्या मुद्द्यांना त्यांना परत नोकरीवर घेण्यासाठी शेका पक्ष ठामपणे महाराष्ट्रातल्या सगळ्या या युवा प्रशिक्षणार्थींच्या पाठीशी उभा आहे।